नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत खेकडा थाळी। आषाढ महिना सुरू झाला आहे, तर मी घ्यायला आले ते खेकडे। ही पहा मादी आहे आणि हा आहे नर। सो आपण जेव्हा कधी खेकडे घेतो तेव्हा जास्त मादी घ्यायची, ती खूप भरलेली असते। तर आता बघा ह्याचे नांगे कसे मोडायचे। तुम्हाला मोडता येत असेल तर घरी आणा, नाहीतर कोळणी पण मोडून देतात। आणि कधीही ह्याचे खेकड्याचे नांगे मोडताना हे पाण्याजवळ घ्या, बेसिन म्हणा किंवा पाणी असलं पाहिजे, कारण जर त्यांनी पटकन पकडलं तर मग पाण्याजवळ हात धरता आला पाहिजे। सो हे अशा पद्धतीने आपल्याला हे जे नांगे आहेत हे सगळे मोडून घ्यायचे आहेत। थोडे क्लीन करावे लागतात कारण मातीतले आहेत। हे मी गावठी खेकडे आणलेत। अशा पद्धतीने हे सगळे ह्याच्या नांग्या ह्या ज्या आहेत ह्या मोडून घ्यायच्या। आता हा जो पार्ट आहे मैत्रिणींनो, हा काढून टाकायचा, हा आपल्याला ठेवायचा नाही। आणि आता याला आपण ओपन करूया। ओपन करून हे बघा, थोडी ताकद लावावी लागते। ओपन करून घ्यायचं आहे। छानपैकी ओपन झालं आहे बघा, पेंदा आहे आणि ते वरचं कवर आहे। तर आज मी जे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी कोणताही पार्ट वेस्ट करणार नाही आहे। बघा आपल्याकडे हे नांगे कसे आहेत, पेंदा आहे आणि वरचं कवर। सो तिन्ही मी पार्ट यूज करून तुम्हाला आज खेकडा थाळी दाखवणार आहे। चला तर मग पाहूया पुढची कृती। सर्वप्रथम आपण वाटण करून घेऊया। त्यासाठी मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे भाजलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेला कांदा। याने एक छान चव येते, जास्त कांदा नाही घ्यायचा। आता पहा, हे जे नांगे होते छोटे छोटेवाले पाय त्याचे, ते मिक्सरमधून मी बारीक वाटून घेणार आहे की जेणेकरून त्याची अशी छान पेस्ट झाली पाहिजे। कारण यातच खरी मजा आहे, त्यानेच त्या जो रस्सा किंवा तुम्ही सुकं करता त्याला चव येते। आता एकीकडे मी टोप ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल तापलं आहे, लसणीच्या पाकळ्या फोडणीला दिल्या आहेत, आपले घरगुती मसाले वापरलेत, लाल तिखट, घरचा मसाला, थोडा गरम मसाला, हळद। हे छान याच्यामध्ये जरासं परतून घ्यायचं आहे, तेलामध्ये करपू द्यायचं नाही। म्हणून मी एक पळी जो आपण रस केला होता नांग्यांचा तो मी याच्यामध्ये ॲड करणार आहेत की जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते करपले नाही पाहिजेत। आता बघा याच्यामध्ये गर आहे आतमध्ये, हा मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे। आणि हे जे पाणी होतं त्यांनी ठेवलेलं सोडलेलं खेकड्यांचं ते मी यात टाकलं आहे आणि पातळ असा रस्सा करून घेते मी, कारण छान पाऊस पडतो आहे, प्यायला देखील मजा येते। आणि यात खाण्यासारखं काही जास्त असणार नाही आहे, कारण हा रस्स्यामध्ये सगळं मिळून येणार आहे। सो आता ॲड करणार आहे यामध्ये मी भाजकं वाटप, थोडंसं मीठ आणि याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे। पटकन शिजतात म्हणजे आपला हा जो रस्सा आहे तो तयार होईल। आता आपण बाजूला तयार करूया क्रॅब मसाला। त्यासाठी सर्वप्रथम तेल घेतलेलं आहे मी, छान तापले, लसूण चांगला ठेचून टाकलेला आहे। त्याचबरोबर मी याच्यामध्ये थोडासा कांदा ॲड करणार आहे, कारण आपल्याला थिक ग्रेव्ही करायची आहे, जेणेकरून तो जो पेंदा आहे आणि नांगे आहेत ते खायला मजा येईल। ह्याच्यामध्ये मी हिरवं वाटण टाकलं आहे आणि मीठ टाकलं आहे। छान जरासं परतून झाल्यानंतर आपले घरगुती मसाले, लाल तिखट, आपला जो कांदा लसूण चटणी आहे ती, थोडासा गरम मसाला आणि चिकन मसाला टाकला आहे। याच्यामध्ये 1-2 चमचे मी आपलं वाटण टाकून चांगलं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आणि यात ॲड करणार आहे आपली जी प्युरी आहे ती। ह्याने एक चांगला फ्लेवर येतो मैत्रिणींनो। आता आपण ॲड करू याच्यामध्ये नांगे आणि पेंदे। हे चांगले असे ॲड करून घेऊ आणि हलवून घेऊ, म्हणजे आपला जो मसाला आहे तो छान सगळा लागेल। हळूहळू करून आपण हे मिक्स करून घेऊ, खायला मजा येते। खाणाऱ्यांची तर चंगळ आहे। तुम्ही म्हणाल एवढं आता काय, तर काही नाही, हे संपून जातं। हे आपल्या इकडे जो रस्सा करायला ठेवला होता त्याला देखील उकळी आलेली आहे। अशा रीतीने आपली थाळी जी आहे ती तयार झाली। कांदा लावला आहे पानाला, आपला रस्सा तयार झालेला आहे। त्याचबरोबर आता बाजूला सुकं जे आपण केलं आहे बघा, किती छान असं ते सुकं झालं आहे आणि त्याच्यात नांगे किती छान दिसत आहेत। बाजूला थोडासा भात, कारण रस्सा आहे तर गरम गरम भात पाहिजेच। त्याबरोबर चपाती किंवा भाकरी काही, पण खेकडे ताटात आले की भात आणि चपातीपेक्षा ते असेच खाण्यात जास्त मजा असते। सो अशा प्रकारे आपली ही जी खेकडा थाळी आहे आषाढ स्पेशल ती तयार आहे। आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला कळवा कशी झाली, तुम्हाला आवडली का आणि तुम्ही कशी करता तेही मला सांगा। थँक्यू। बघा